कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृती दिनाला सामाजिक कार्याची जोड देण्यात आली। त्यातून शिवसेना महिला आघाडी उपसंघटक स्मिता सावंत यांनी राजेंद्रनगरमधील एका रिक्षा चालकाच्या डोळ्यावरील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मोफत करून दिली। विनोद सातपुते यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 15 ते 20 हजार रुपयांचा खर्च स्मिता सावंत यांनी केलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सध्या आरके नगर ते पाचगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे। मात्र या रस्त्यावर अतिक्रमण वाढत असून एका रात्रीत रस्त्यावर नव्या टपऱ्या किंवा खोकी लागतात। त्यामुळे रस्ते रुंदीकरणाच्या कामात अडथळे येत आहेत। सर्व अतिक्रमणात तातडीने हटवावीत या मागणीचं निवेदन आरके नगर आणि पाचगाव परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलं। यावेळी अमोल पोरे, अमोल काळे, अंकित गुप्ता, प्रेम सरोदे, अनमोल जाधव, दिलीप माने, अक्षय गाडगिळ, निलेश वायदंडे, दीपक राजपूत उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने मंगळवारी वायपी पवार चौक, यादवनगर, गोखले कॉलेज या परिसरात कारवाई करून 2 हातगाड्या, 8 केबिन, 11 स्टँडबोर्ड, 7 लोखंडी पार्किंग जाळी, 6 लोखंडी टेबल, 2 खाट जप्त करण्यात आले। शिवाय सीपीआर चौक, दसरा चौक, बिनखांबी गणेश मंदिर, जुना बुधवार तालीम या रस्त्यावरील 18 डिजिटल बोर्ड आणि 163 लहान जाहिरात बोर्ड जप्त केले। शहरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाईला सुरुवात केली आहे। 31 डिसेंबर 2020 पूर्वी गुंठेवारीतून झालेल्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे। यापूर्वी अर्ज दाखल करण्याची मुदत 24 सप्टेंबर 2023 होती। मात्र काही संघटनांनी मुदतवाढीची विनंती केली होती। त्यामुळे शासनाने 14 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर प्रसिद्धी पत्रक काढून 90 दिवसाच्या कालावधीत गुंठेवारीचे अर्ज दाखल करण्याची मुदत दिली होती। 21 नोव्हेंबर रोजी ही मुदत संपतीये। त्यामुळे नागरिकांनी 21 नोव्हेंबर पर्यंत गुंठेवारी नियमितीकरणासाठी नगररचना कार्यालयात अर्ज दाखल करावेत असं आवाहन महापालिकेने केलंय। इचलकरंजी महापालिकेच्या विविध विभागात सुमारे 300 कंत्राटी कामगार आहेत। मात्र पाणी पुरवठा विभागातील 6 कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले। त्यानंतर औद्योगिक न्यायालयाने कामगारांना कामावरून कमी करू नये असे आदेश दिलेत। महापालिकेने या आदेशाचे पालन करावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तक उपलब्ध करून द्यावे, कालबद्ध पदोन्नती द्यावी, त्यांचे वेतन निश्चित करावे अशा मागण्यांसाठी आजपासून इचलकरंजी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले। त्यामध्ये सचिन साठे, सचिन आवळे, प्रकाश डावरे, गणेश आवळे, साजिद जमादार, सचिन शिंगे, निलेश मोरबाळे सहभागी आहेत। तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने भानुदास देशमाने यांनी साखळी उपोषण सुरू केलंय।